नाही, मला काही त्यात फारसं असं त्या गोष्टीला महत्व द्यायची आवश्यकता वाटत नाही. सरकारची एक भूमिका असते ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट केलेली आहे, विशेष करून त्या हिंदीच्या मुद्द्यावर. अनेकदा आपण ती राष्ट्रभाषा स्वीकारलेली आहे, त्यामुळे त्याच्यातून काही वेगळं राजकारण काही होत असेल तर मला वाटत नाही की त्याला फार आता अशा त्या विषयाला महत्व द्यायची आवश्यकता आहे. नाही, मला काही त्यात फारसं असं त्या गोष्टीला महत्व द्यायची आवश्यकता वाटत नाही. सरकारची एक भूमिका असते ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट केलेली आहे, विशेष करून त्या हिंदीच्या मुद्द्यावर. अनेकदा आपण ती राष्ट्रभाषा स्वीकारलेली आहे, त्यामुळे त्याच्यातून काही वेगळं राजकारण काही होत असेल तर मला वाटत नाही की त्याला फार आता अशा त्या विषयाला महत्व द्यायची आवश्यकता आहे. कोणी एकत्र येण्यानं काही राजकारणामध्ये बदल होत नाही. असे पूर्वी अनेक वेळा लोक एकत्र आले, बाजूला गेले. शेवटी लोकांनी जो विश्वास महायुतीवर व्यक्त केलेला आहे या विधानसभेमध्ये, आणि तो विश्वास लोकांच्या मध्ये अधिक दृढ होत चाललेला आहे. तर मला वाटत नाही की काही कोणी एकत्र येण्याने काही त्याच्यामध्ये काही बदल होईल असं अजिबात नाही. असं मी त्यावेळी परिवहन मंत्री असताना आपण एक स्कूल बस पॉलिसी तयार केली होती की ह्या विद्यार्थ्यांच्या बद्दल, विशेष करून शहरांमध्ये चालकाकडून मुलींच्यावर होणारे अत्याचार, आपण त्या ठिकाणी मग CCTV बसवावेत काय, GPS बसवावेत. त्या शाळेच्या मुख्याध्यापकावर जबाबदारी दिली होती की प्रत्येक बस रूटवर एक तरी कर्मचारी नाही, एक शिक्षक नेमला पाहिजे. आणि उद्या अशी विपरीत काय घटना घडली त्या बसमध्ये तर मुख्याध्यापक ते जबाबदार राहील. त्याचा निष्काळजीपणा आहे. मला वाटतं जबाबदारी निश्चित करावं लागेल. असे प्रकार वारंवार घडत चालले ते पोलिसांचं काम करील, पण संस्थेच्या लोकांचं दायित्व आहे ना आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहण्याची. आम्ही पूर्ण आढावा घेतोय धरणांच्या पाणी साठ्याचा, धरणाच्या उपलब्धतेचा. धरणाच्या पाण्याचा गैरवापर होत असेल तो तात्काळ थांबवला पाहिजे, कारण पिण्याचं पाणी हे आमच्या दृष्टीने सगळ्यात जास्त प्राथमिकता आहे. शेतीला पाणी जिथं उपलब्ध आहे ते आपण देणारच आहोत, परंतु गैरवापर पाण्याचा किंवा अनधिकृत पाण्याचा उपसा होत असेल त्याला अटकाव करून पुढचे 2 महिने अतिशय महत्वाचे आहेत, किंवा 3 महिने म्हणून आपण जून अखेरपर्यंत तरी तर पिण्याच्या पाण्याचं नियोजन करावंच लागेल. आणि त्या दृष्टीने आमच्या खात्याने पावलं उचललेली आहे. ते खरं ते गावचं ग्रामदैवत आहे. अनेक वर्ष त्या देवस्थानमध्ये यात्रा भरते, लोक उत्सव साजरे करतात. वाटतं कुठेतरी त्याच्या संदर्भातले काही गैरसमज आहेत ते निश्चितपणे त्या स्थानिक लोकांनीच एकत्र बसून ते खरं त्याच्यामध्ये संपवलं पाहिजे. त्यामध्ये बाहेरच्या लोकांचं त्याच्यामध्ये काही फार हस्तक्षेप करून तो प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. हे सगळे स्थानिक प्रश्न स्थानिक लोकांनीच स्वतः हाताळले पाहिजे असं माझं मत आहे.